नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे सर्वे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर प्रॉब्लेम असा आहे बघा, कॅल्क्युलेट द इन्क्लूड अँगल फॉर द क्लोज ट्रान्सफर अँड अप्लाय युजल चेक. युनिट नंबर आहे आपला कंपास सर्विंग, त्याच्यातलं हे न्यूमेरिकल आहे. तर एफ बी म्हणजे होते फोर बेरिंग आणि बीबीचा अर्थ होते बॅक बेरिंग. याच्यात फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग गिवन दिलेले आहे आणि हे दिलेले आहे तुम्हाला लाईन ए बी बी सी सी डी डी ए. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं, कॅल्क्युलेट द इन्क्लुडेड अँगल फॉर द क्लोज ट्रान्सफर म्हणजे आपल्याला इंटेरियर अँगल काढायचे अँड अप्लाय युजल चेक आणि ते अँगल काय करायचे आपल्याला चेक करायचे. तर याच्यामध्ये तुम्हाला फोर बेरिंग पण दिलेली आहे आणि बॅक बेरिंग पण दिलेली आहे. तर आता हे प्रॉब्लेम सोडवायचं कसं, तर या प्रॉब्लेमला मी काय करतो, थोडंसं साईडला करतो. त्यानंतर आता बघा, एक प्लसचं साईन काढायचं. कोणतं साईन काढायचं, प्लस. आणि लक्षात ठेवा, सर्वे मध्ये जे आपण क्वाड्रंट बघतो तर क्वाड्रंट कसे काउंट करतात बघा. हा फर्स्ट क्वाड्रंट असते, हा सेकंड क्वाड्रंट राहते, हा थर्ड क्वाड्रंट राहते आणि हा फोर्थ क्वाड्रंट राहते. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. ओके. आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन क्वाड्रंट काउंट करतो, पण सर्वे मध्ये आपण क्लॉकवाईज डायरेक्शन क्वाड्रंट काउंट करतो. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक क्वाड्रंट हा 90 डिग्रीचा असते. किती डिग्रीचा असते, 90 डिग्रीचा असते. म्हणजे हा इथून तर एवढा क्वाड्रंट 90 डिग्री, इथून तर एवढा 90, 90 90 180, 180 प्लस 90 270 आणि 270 प्लस 90 360 डिग्री. ओके. तर आता कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, आता आपल्याला ट्रान्सफर कर काढायचे, क्लोज ट्रान्सफर. तर सर्वात पहिले इथे एक प्लस काढायचा. आता पहिला इथं नाव देऊ आपण ए. काय नाव देऊ, ए. आता बघा, ए पासून आपल्याला कुठे जायचं आहे, बी पर्यंत. अँगल कितीचा आहे, 46 डिग्री 30 मिनिटचा. 46 डिग्री 30 मिनिट म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, पहिल्या क्वाड्रंट मध्येच येते. 0 ते 90 म्हणजे कोणता क्वाड्रंट, पहिला क्वाड्रंट. कारण की 0 ते 90 म्हणजे पहिला क्वाड्रंट. तर हे असा राहील आणि हा आहे तो अँगल. रेड मध्ये लिहितो फोर बेरिंग. हा अँगल कितीचा आहे, 46 डिग्री 30 मिनिट. इथून काउंट करायचं. इथं 0 राहते आपला, इथं राहते 0 90 180 270 360. ओके. तर आता हा झाला पहिल्या क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर आता ए पासून तर कुठे गेलो आपण, बी पर्यंत. आता सेकंड बघा, बी सी किती आहे, 117 डिग्री 30 मिनिट. याले असं लिहायचं, इथं प्लस करून टाकायचं असं. इथं असा प्लस करायचा. याले नाव देऊ आपण बी. ए पासून तर बी पर्यंत. त्यानंतर सेकंड अँगल पहा, आता बी पासून तर सी पर्यंत जाताना 117 डिग्री 30 मिनिट आहे. किती मिनिट आहे, 30 मिनिट. मग आता 117 कोणत्या क्वाड्रंट मध्ये, हा बघा, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट म्हणजे 90 आणि 180 मध्ये जायतो. तर 117, तर ह्या असा लिहा. तर हा झाला तो 117 डिग्री. अंदाज लावायचा फक्त, जजमेंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये 117 डिग्री 30 मिनिट. मग डबल इथे एक प्लस काढायचा. याला नाव द्यायचं सी. याला काय नाव द्यायचं, सी. आता तिसरा जो आहे हा आहे 168 डिग्रीचा आहे. आता 168 डिग्री आहे. आता 168 डिग्री जर बघितलं आपण तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये 168 डिग्री, एक क्वाड्रंट राहते 90चा, एक क्वाड्रंट किती राहते 90 आणि दुसरं 90 प्लस 90 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये शिंतो. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये. येतं का लक्षात, कोणता किती डिग्री आहे, 168 डिग्री. 168 डिग्री हा सेकंड क्वाड्रंट मध्ये. हा असा किती आहे,
168 डिग्री सेकंड क्वार्टर 168 डिग्री. त्यानंतर लास्ट किती आहे 290 डिग्री. आता इथं झाला हा, इथं आहे डी, इथे येणार आहे डी. आता 290 डिग्री म्हणजे कोणता क्वार्टर येईल 290 डिग्री म्हणजे कोणता क्वार्टर निवड आला. आता 290 बघा, आता असं करायचं बघा, इथं 0, इथं 90, इथे येते 180, इथे येते 270 आणि इथे येते 360. कोणत्या क्वार्टर मध्ये येऊ आलं 270 आणि 360च्या दरम्यान. म्हणजे कोणता क्वार्टर आहे हा फोर्थ क्वार्टर. 270 आणि 360च्या दरम्यान आहे ना. 290 आहे, 270 पेक्षा जास्त आहे. कोणत्या क्वार्टर मध्ये फोर्थ क्वार्टर मध्ये. कोणत्या क्वार्टर मध्ये येणार आहे फोर्थ क्वार्टर. आता फोर्थ क्वार्टर कोणता आहे आपला हा आहे. तर इथं काय करसाल काय फोर्थ क्वार्टर कोणता आहे हा आहे. तर हे जोडून घेऊ. तर हा कोणता क्वार्टर झाला फोर्थ क्वार्टर. कोणाला काही प्रॉब्लेम हा फोर्थ क्वार्टर मध्ये आहे ना. तर फोर्थ क्वार्टर मध्ये आणि काउंटिंग केली तर हा येणार आहे 290 डिग्री. हा इथून तर एवढा हा झाला 290 डिग्री. समजलं तुम्हाला. बघा हा फर्स्ट क्वार्टर मध्ये, हा सेकंड क्वार्टर मध्ये, हा 268. हे थोडं मला चेक करू द्या 168 आहे की 268 आहे. एक वेळा किती आहे तोच आहे 168 आहे. काही प्रॉब्लेम. आता त्यानंतर बघा, त्यानंतर हे झाली फोर बेरिंग. फोर म्हणजे की समोरून आपण जे लाईन काढली ती कोणती काढली समोरून काढली. आणि आता आहे बॅक बेरी. आता बॅक बेरी कशी काढतात बघा, याला आपण पेन चेंज करू. किती आहे 226 डिग्री 30 मिनिट. इथूनच घ्यायचा किती आहे आता हे 226 डिग्री किती मिनिटं 30 मिनिट. पण आता इथं बॅक बेरी आहे की नाही इथून काउंट नाही होईल. हे आहे की नाही ए पासून तर बी सेकंड अँगल पासून काउंट होईल. कुठून काउंट होईल सेकंड अँगल पासून. आता इथं आहे 226 डिग्री 30 मिनिट. कोणता कोणता क्वार्टर निवड आला सांगा 226 डिग्री 30 मिनिट म्हणजे हा थर्ड क्वार्टर निवड आला. हे बघा हे असा आणि हे आहे बॅक बेरी. हे कोणती बेरी आहे बॅक. हे हा फ्रंट आहे हा बॅक आहे. हा आहे 226 डिग्री 30 मिनिट. त्यानंतर नेक्स्ट किती आहे 298 डिग्री. किती आहे 298. तर इथून स्टार्ट करा आणि हे अशी हे किती आहे 298 डिग्री. त्यानंतर 349 डिग्री इथून स्टार्ट आणि हा आहे बॅकबेरी. किती आहे 349 डिग्री. त्यानंतर किती आहे 110 डिग्री 30 मिनिट. हे अशी 110 डिग्री 30 मिनिट. लक्षात ठेवा फोर बेरी म्हणजे काय होते. हा जो समोरचा येते पहिली लाईन याला फोर बेरी म्हणतो. आणि बॅकबेरी काय म्हणतात जो सेकंड लाईन येते. बघा हे पहिली फोर बेरी आणि हा सेकंड बॅकबेरी. सेकंड बॅकबेरी सेकंड बॅकबेरी आणि इथं सेकंड बॅकबेरी. कळलं का तुम्हाला. आणि ते कुठून स्टार्ट करायचं पहिल्या अँगल पासून नाही. ए बी म्हटलं तर इथून बी पासून स्टार्ट करावं लागते आपल्याला. कुठून स्टार्ट करावं लागते बी पासून. आता आपल्याला कोणते अँगल काढायचे आहेत इंटेरियल अँगल काढायचे आहेत. कोणते अँगल काढायचे आहेत इंटेरियल. इंटेरियल अँगल म्हणजे की आपल्याला हे अँगल काढायचे. हे हा आहे अँगल ए, हा अँगल बी, हा अँगल आणि हा अँगल डी. तर त्यानं क्वेश्चन केला कॅल्क्युलेट द इन्क्लुडेड अँगल फॉर द क्लोज ट्रान्सफॉर्म. तर इंटेरियल म्हणजे अंदरचे अँगल आपल्याला काढायचे. आता इंटेरियल अँगल आपल्याला एक एक काढू. आता आपण बघा
इंटेरियल अँगल. आता इंटेरियल अँगल आता आपल्याला एक एक काढायचा आहे. तर सर्वात पहिले घेऊ आपण अँगल ए. आता इंटेरियल म्हणजे बघा, आता तुम्हाला हे व्हाईट कलरची जे लाईन दिसू राहिली तो आपल्याला अँगल ए काढायचा आहे. आता याला मी एक थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. आता हा अँगल जर आपण बघितला, आता हा व्हाईट कलरचा आपल्याला अँगल काढायचा आहे. आता त्यानं गिवन काय दिलं, आता हा बघा पिंक कलर आहे, इथून तर एवढा अँगल आहे, कितीचा आहे 112 डिग्री 30 मिनिटचा. आणि रेड आहे 46 डिग्री 30 मिनिटचा एवढा. आणि आपल्याला कोणता पाहिजे, व्हाईट पाहिजे. कोणता साईड पाहिजे, व्हाईट. आता आपल्याला जर व्हाईट पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, व्हाईट, तर तुम्ही काय करसाल बघा, हा एवढं डिस्टन्स आहे, हे आहे व्हाईट, हे काढायचं आहे आपल्याला. हा त्याने एवढा मोठा दिला आणि हा एवढा दिला, तर तुम्ही 112 डिग्री 30 मिनिट मधून 46 डिग्री 30 मिनिट मायनस केलं. इथून तर एवढं डिस्टन्स मधून हे एवढं डिस्टन्स काय केलं, मायनस केलं. तर हे डिस्टन्स भेटेल की नाही भेटेल, समोर आलं काय. तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं आहे, त्याने इथून तर एवढं डिस्टन्स दिलं आणि हे दिलं, तर तुम्ही काय करसाल, या डिस्टन्स मधून हे डिस्टन्स मायनस केलं तर एवढं डिस्टन्स भेटेल की नाही भेटेल, भेटणार ना. मग 112 डिग्री 30 मिनिट मधून 46 डिग्री 30 मिनिट मायनस करा. म्हणजे इथं येईन 112 डिग्री 30 मिनिट मायनस 46 डिग्री 30 मिनिट. जर आता आपण मायनस केला तर आपल्याला भेटून जाईल अँगल ए. आता काय करसाल तुम्ही, 30 मिनिटामधून 30 मिनिटं गेले 0 होऊन जाईल, इथे येतील 0. 112 मधून 46 मायनस करा. काय करा, 112 मधून 46 मायनस किती आले, म्हणजे आलं 66 डिग्री 0 मिनिट. येत आहे लक्षात. काय केलं तुम्ही, 112 मधून 46 मायनस केले, 30 मधून 30 केले, 0 राहिले. हा झाला आपला अँगल ए. आता आपल्याला काढायचा आहे अँगल बी. आता काय काढायचं आपल्याला, अँगल बी. आता अँगल बी जर आता आपल्याला काढायचं आहे, तुम्ही एक आन्सर इथं पण लिहू शकता असं, म्हणजे डबल डबल न लिहिला. काय, हो, बॅकबेरीचा म्हणजे की हा अँगल आहे, हा असा असा फिरू, असा या सेकंड लाईनचा, या लाईनने दुसरी लाईन. इथून घेतला 226 डिग्री इथं. हा जो पहिला आहे का नाही, हा बी लाईन पासून घ्यायचा, कुठून घ्यायचा, बी लाईन पासून, मग बाकीचे येऊन जातात ऑटोमॅटिकली. तर आता अँगल बी घेऊ आपण. कोणता घेऊ, अँगल बी. आता अँगल बी जो घेतला, आता याला झूम करून दाखवतो मी तुम्हाला बघा. आता हा अँगल बी आहे, लक्ष द्या, लॉजिक लावा. हा व्हाईट कलरचा अँगल बी आहे, आपल्याला काढायचा आहे. या व्हाईट कलरचा अँगल बी आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे. आता हा व्हाईट कलरचा अँगल बी इथून तर एवढा आपल्याला काढायचा आहे. तर आपल्यापाशी काय आहे बघा, हे पिंक लाईन बघा, पिंक, हे टोटल आहे आपल्यापाशी 226 डिग्री 30 मिनिट पिंक. आणि इथून तर एवढं रेड किती आहे, 117 डिग्री 30 मिनिट. म्हणजे आपल्याला हे की नाही व्हाईटच पाहिजे ना, एवढं डिस्टन्स पाहिजे. तर तुम्ही काय करसाल, या 224 डिग्री 30 मिनिट मधून 117 डिग्री 30 मिनिट काय करसाल, मायनस करसाल. 224 डिग्री 30 मिनिट मधून 117 डिग्री 30 मिनिट काय करसाल, मायनस करसाल. तर 30 मधून 30 गेले तर 0, इथं मिनिटं तर 0 झाले. 224 मधून 117 गेले, किती राहिले, 109 डिग्री, 109 डिग्री. हा झाला अँगल बी. आता काढायचा आपल्याला अँगल सी. आता अँगल सी बघा. आता अँगल सी ले मी एक वेळा तुम्हाला झूम करून दाखवतो.
आता अँगल सी आपला हा एवढा आहे, हा व्हाईट वाला पुरा एवढा, हा अँगल काय आहे आपला सी आहे. हा बरोबर हाच काढला का, एक मिनिट चेंज केला का नाही, हा तर हा काय आपला अँगल सी आहे पुरा. तर तुम्ही बघा आता पिंक कलर वाली लाईन बघा, पिंक कलर लाईन वाली हा पुरा एवढा 290 डिग्री आहे. किती आहे 290. आणि रेड कलर वाली किती आहे 168 डिग्री. तर तुम्हाला एवढंच पाहिजे ना व्हाईट वाला, आपल्याला काय पाहिजे एवढं डिस्टन्स पाहिजे समजा, हे डिस्टन्स पाहिजे आपल्याला. तर काय करसाल तुम्ही, हा पिंक वाला किती आहे 290 डिग्री, 290 डिग्री मधून 168 जर मायनस केला तर तुम्हाला काय भेटते, बाकीचा भेटून जाईल. तर काय करसाल तुम्ही 290 डिग्री मायनस 168 डिग्री मायनस करसाल, 298 आहे काय, 298 आहे, किती आहे 298, 298 आहे ना, मी 290 लिहिलं होतं. 298 डिग्री आहे, किती डिग्री आहे 298. 298 मधून 160 डिग्री मायनस करा, किती येते 298 मायनस 168, 130 डिग्री. आणि मिनिटं किती आहेत 0. त्यानंतर आता राहिला आपला अँगल डी, हा झाला. आता हा अँगल डी, ओके. आता लक्ष द्या, अँगल डी बघा, हा घेतला आपण अँगल डी, हा अँगल डी आहे. आता लक्ष द्या, आता आपल्याला हा अँगल डी एवढाच आहे, एवढाच. पिंक कलर वाला किती आहे टोटल 349, आणि रेड वाला किती आहे 290. आणि आपल्याला केवढा पाहिजे, हे एवढं डिस्टन्स पाहिजे. हे किती आहे 349, आणि हा किती आहे 290, हा आहे 290 आणि हा आहे 349. तर डायरेक्ट कसा इथं 349 मधून 290 मायनस करा, 349 डिग्री मधून 290 डिग्री मायनस करा, किती होते सांगा. 349 मधून 290 किती आलं 59 डिग्री आणि 0 मिनिट. कोणाला काही प्रॉब्लेम याच्यात, कोणाला काही डाऊट आहे का, नाही. मग आता काय करायचं, या सर्व अँगलची काय करायची सम करायची, सर्व अँगलची काय करायची सम. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी याची सम किती आहे इथं 66 डिग्री प्लस 109 डिग्री, मिनिटं तर काहीच नाही आहे म्हणून, प्लस 130 डिग्री प्लस 50 डिग्री. करा सम, किती येते 66 प्लस 109 प्लस 130 प्लस 50, किती आलं 355 355 डिग्री. एक वेळा मला आन्सर चेक करू द्या आता, कारण पुस्तकामधले थोडे रीडिंग वेगळे होते. $66 डिग्री 109 डिग्री 130 डिग्री, इथं एकाने किती आहे 59 पाहिजे. आपण काय केलं 290 मधून 349 मायनस केले. तर एक वेळा चेक करा बरं, हे मला वाटते 59 पाहिजे, तर मी 50 लिहिलं. किती होते सांगा आता, करायचे ऍड तरी तर म्हटलं काहीतरी 66 प्लस 109 प्लस 130 प्लस 59 364 आलं. किती आलं 364 डिग्री. हे आलं 364 डिग्री. कोणाला काही प्रॉब्लेम
त्यानंतर आता हे झालं आपलं 364 डिग्री. पण आता आपला थेरोटिकल जो अँगल आहे, आता आपल्याला थेरोटिकल काढायचा आहे. थेरोटिकल अँगल याचा फॉर्म्युला आहे 2n. काय फॉर्म्युला आहे? 2n मायनस 4 इंटू 90. 2n मायनस 4 इंटू 90. आता लक्ष द्या, 2 n किती आहे सांगा? n म्हणजे होते किती कॉर्नर्स आहेत? 1 2 3 4. मायनस 4 इंटू 90 किती येते सांगा? 4 इंटू 2 8. 8 मधून 4 गेले 4. 4 इंटू 90 936 360. किती पाहिजे होतं आपला आन्सर? 360 डिग्री पाहिजे होतं, पण आन्सर किती आलं? 364 डिग्री आलं. मग आता आपल्याला करेक्शन करावं लागते. काय करावं लागते? करेक्शन. येतं का लक्षात? आपलं किती आलं बघा, 364 डिग्री इज नॉट इज इक्वल टू 360 डिग्री. आता आपल्याला करायचं आहे करेक्शन. आता करेक्शन काय? 364 मधून 360 वजा केले तर किती आले सांगा? 4. आणि या 4ले काय करायचं? डिवाइडिंग बाय 4. काऊन 4 न असे किती अँगल्स आहेत टोटल? 4. तर 4 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती आहे? किती आलं करेक्शन? 1 डिग्री. तर सर्व अँगल मधून 1 डिग्री मायनस करायचा. सर्व अँगल मधून 1 डिग्री काय करायचा? मायनस. आता अँगल ए किती आला? 66 डिग्री. याच्यातून 1 डिग्री काय करा? मायनस. म्हणजे इथं काय लिहाल तुम्ही? 65 डिग्री. अँगल बी किती आला? 109 डिग्री. 109 डिग्री. याच्यातून 1 डिग्री काय करसाल? मायनस. 108 डिग्री. अँगल सी किती आला? 130 डिग्री. त्याच्यातून 1 डिग्री काय केला? मायनस. 129 डिग्री. आणि अँगल डी किती आला? 59 डिग्री. त्यानंतर 1 डिग्री काय केला? मायनस. तर किती आला? 58 डिग्री. येतं का लक्षात? असं का? कारण की याची सम किती आली होती? 364. आणि आपला थेरोटिकल अँगल नुसार फॉर्म्युला काय आहे? 2n मायनस 4 मल्टिप्लाय बाय 90. हे आणि हा अँगल आणि हा अँगल काय असला पाहिजे? सेम झाला पाहिजे. तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. जर हे जर सेम नाही आलं तर प्रॉब्लेम चुकलं. तर 2n म्हणजे नंबर ऑफ कॉर्नर. कॉर्नर आहे टोटल 4 इंटू 4. तर मग काय आलं इथं? 360. आणि इथं आलं 364. तर करेक्शन काय केलं आपण? 364 मधून 360 मायनस केलं. 364 मधून 360. तर 4 डिवाइडेड मग 4 आलं. तर किती कॉर्नर आहेत? 4. तर याला 4 ने डिवाइड केलं. किती आलं? 1. तर प्रत्येक अँगल मधून आपण 1 काय केला? मायनस केला. कोणाला काही डाऊट? ओके. आणि आता एकाने डबल पुन्हा काय केली? सम केली. आता जर सम केली तर काय येणार? अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी किती येते? हे किती आलं आपलं? 65 प्लस 108 प्लस 129 प्लस 58. किती आलं टोटल आता? 360 डिग्री आलं. किती आलं? 360 डिग्री. आणि प्रॉब्लेम काय झालं? सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे प्रॉब्लेम समजलं असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपला सध्या सर्वेचा क्रॅश कोर्स सुरू आहे. जर समजा तुम्हाला सर्वेचा क्रॅश कोर्स लावायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.